नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या सावित्रीबाई फुले अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आपल्याला महाराष्ट्र राज्य राजकीय नकाशामध्ये जिल्हा सरहद्दी व मुख्यालय यांची माहिती घ्यायची आहे. म्हणजे या नकाशामध्ये आज आपल्याला नकाशा वाचन हा कोणत्या जिल्ह्याची सरहद्द कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे हे पाहायचं आहे. तर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू. तर पुणे बघा, विदर्भ साईड आहे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे विभाग असेल. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला याचं काय करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. तर बघा, पालघर हा जिल्हा, या जिल्ह्याची सरहद्द कोणत्या कोणत्या जिल्ह्याला लागून आहे. तर हा बघा, हा पालघरची ही साईड म्हणजे नाशिक आहे, ठाणे आहे, मुंबई उपनगर. म्हणजे पालघर जिल्ह्याला एकूण 1, 2 आणि 3 या 3 जिल्ह्याच्या सरहद्द लागून आहेत. ठाणे जिल्ह्याची सरहद्द अहमद, इथे पहा नाशिक जिल्हा आहे, पालघर आहे, अहमदनगर, पुणे, रायगड आणि मुंबई उपनगर मुंबई. तर या 1, 2, 3, 4, 5, 6 जिल्ह्याच्या सरहद्द ठाणे जिल्ह्याला लागून आहे. तर किती? 6. ठीक आहे. तर रायगड जिल्ह्याला बघा, रायगड जिल्ह्याला ठाणे, पुणे, नंतर रत्नागिरी आणि साताऱ्याचा हा काही भाग. पुणे 1, 2, 3 आणि 4 अशा रायगड जिल्ह्याला एकूण 4 सरहद्दी लागून आहेत. नंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या कोणत्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याला रायगड 1 जिल्हा, रायगड आहे, सातारा आहे, नंतर सांगलीचा थोडा भाग आहे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. असे एकूण किती? 1, 2, 3, 4, 5. तर 5 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. तर बघा, या जिल्ह्याच्या सरहद्दी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असेल तर आपल्याला जिल्ह्याच्या सरहद्दी एकूण किती सरहद्दी असे प्रश्न येऊ शकतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला सांगली हा 1, नंतर सिंधुदुर्ग 2 आणि रत्नागिरी 3. सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा 3 जिल्ह्यांच्या सरहद्दी लागून आहेत. बघा, सांगली जिल्हा घेतला तर आपण सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि हे पहा, इथे रत्नागिरी जिल्ह्याचा थोडा भाग आहे. तर 1, 2, 3, 4 सांगली जिल्ह्याला एकूण 4 सरहद्दी लागून आहेत. तर सातारा जिल्हा घेतला तर सातारा जिल्ह्याला सांगली, सोलापूर, पुणे, रत्नागिरी आणि रायगड. तर असे 1, 2, 3, 4 आणि 5 सातारा जिल्ह्याला एकूण 5 सरहद्दी लागून आहेत. पुणे जिल्ह्याला एकूण सोलापूर आहे, नंतर अहमदनगर, ठाणे, रायगड 1, 2, 3, 4 आणि 5. पुणे जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. नंतर सोलापूर जिल्हा घेतला तर आपण सांगली 1, सातारा 2, पुणे 3, अहमदनगर 4 आणि उस्मानाबाद 5 असे सोलापूर जिल्ह्याला 5 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. नंतर इथं अहमदनगर पाहायला तर आपण अहमदनगर जिल्ह्याचा पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नाशिक 1, 2, 3,
4 5 6 7. तर बघा पहा, व्यवस्थित लक्ष द्या. किती? पुणे 1 आहे, पुणे 1, ठाणे 2, नाशिक 3, औरंगाबाद 4, जालना नाही आहे, बीड 5, उस्मानाबाद 6 आणि सोलापूर 7 अशा एकूण 7 जिल्ह्यांच्या सरहद्दी ह्या अहमदनगर जिल्ह्याला लागून आहेत. पहा, या अभ्यास करणं खूप महत्त्वाचा आहे. एकदा तर आपल्याला पूर्ण जिल्ह्याच्या सरहद्दी, कोणत्या जिल्ह्याची सरहद कोणत्या जिल्ह्याला लागून आहे हे जर लक्षात राहिलं आणि किंवा पाठ झालं तर आपला कोणताचा या नकाशावर आलेला क्वेश्चन आपला जाणार नाही. तर अहमदनगर झाला. नंतर नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याला एकूण बघा, नाशिक जिल्ह्याला हा ठाणे आहे, अहमदनगर आहे, पालघर आहे, औरंगाबाद, जळगाव, धुळे. तर किती असणार आहेत? 1 2 3 4 5 6. नाशिक जिल्ह्याला एकूण 6 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. पुढे पहा, धुळे जिल्हा आहे. धुळे जिल्ह्याला 1 नाशिक जिल्हा, जळगाव आणि नंदुरबार अशा 3 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. ठीक आहे. नंतर बघा, जळगाव हा जिल्ह्याला धुळे, नाशिक, औरंगाबाद, नंतर जालन्याचा हा थोडा भाग दिसतो का तुम्हाला? नंतर बुलढाणा. ठीक आहे. तर किती? 1 2 3 4 आणि 5. जळगाव जिल्ह्याला किती? एकूण 5 जिल्ह्याच्या सरहद्दी लागतात. तर धुळे जिल्ह्याला एकमेव हा धुळे जिल्हा बघा, नंदुरबार जिल्ह्याला धुळे जिल्ह्याची फक्त एकाच म्हणजे धुळे जिल्ह्याची सरहद्द लागून आहे. इथं बुलढाणा घेतला तर आपण जळगाव 1 जिल्हा, पुन्हा जळगाव आहे, औरंगाबाद येतो का? नाही येणार. जालना आहे. नंतर बघा, परभणीचा हा भाग येतो, परभणी, नंतर वाशिम, अकोला. ठीक आहे. अमरावतीचा थोडा भाग लागून आहे. तर किती? 1 2 3 4 5 आणि 6. बुलढाणा जिल्ह्याला एकूण 6 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. ठीक आहे. आता औरंगाबाद जिल्हा बघा, औरंगाबाद जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत ते पाहूयात. तर बघा, अहमदनगर, बीड, जालना, नंतर जळगाव आहे आणि नाशिक. तर 1 2 3 4 5 औरंगाबाद जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्याच्या सरहद्दी या लागून आहेत. ठीक आहे. पुन्हा जालना जिल्हा पहा, जालना जिल्ह्याला एकूण किती आहेत? तर जालना जिल्ह्याला औरंगाबाद, बुलढाणा आहे, औरंगाबाद आहे, थोडा हा भाग जळगावचा दिसतो का तुम्हाला? ठीक आहे. पुन्हा बुलढाणा आहे, नंतर परभणी आहे, बीड आहे. तर पहा किती आहे जिल्हे झाले? 1 2 3. तर इथं हा थोडासा जळगावचा भाग 4, औरंगाबाद 5 असे किती? 1 2 3 4 आणि 5 एकूण किती? 5 जिल्ह्याच्या सरहद्दी ह्या लागून आहेत. पहा, एक वेळेस तुम्ही जिल्ह्याचं वाचन म्हणजे नकाशा वाचन करायला जर शिकलात तर स्टार्टिंगला तुम्हाला खूप थोडंसं जड जाईल, पण नंतर जर आपली प्रॅक्टिस झाली तर आपण स्वतःसुद्धा या जिल्ह्यातील पूर्ण जिल्ह्यांचे नकाशे आपण काढू शकतो. ठीक आहे. तर आता पहा, बीड जिल्ह्याला एकूण कोणत्या जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत? तर अहमदनगर आहे, जालना, अहमदनगर हा बीडचा हा थोडासा भागमध्ये गेला म्हणजे औरंगाबादला सुद्धा सरहद्द लागून आहे, जालना आहे, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर. ठीक आहे. तर 1 2 3 4 5 6. आता बीड जिल्ह्याला किती? एकूण 6 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. ठीक आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याला बीड, लातूर, सोलापूर आणि अहमदनगर 1 2 3 4. उस्मानाबाद जिल्ह्याला एकूण 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. तर पहा, लातूर जिल्हा घ्या,
तर लातूर जिल्ह्याला उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड 1, 2, 3, 4 लातूर जिल्ह्याला एकूण 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. बघा नांदेड जिल्हा घ्या. नांदेड जिल्ह्याला परभणी, हिंगोली, नंतर हा यवतमाळचा भाग आहे. ठीक आहे. तर नांदेड जिल्ह्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सरहद्दी आहेत तर परभणी, हिंगोली आणि यवतमाळ अशा 3 आहेत. ठीक आहे. किती 3 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून झाल्या. पुन्हा नंतर पहा हिंगोली जिल्ह्याला नांदेड आहे, परभणी आहे, नंतर वाशिम आहे आणि यवतमाळ 1, 2, 3, 4 हिंगोली जिल्ह्याला एकूण 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. बघा परभणी जिल्ह्याला एकूण किती नांदेड आहे, नांदेड, लातूर, बीड, नंतर बघा जालना आहे, हा बुलढाणाचा भाग आहे, वाशिमचा थोडासा भागसुद्धा ह्याला कनेक्ट झालेला आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 पहा. नंतर एकदा आपण मोजूयात म्हणजे मिस्टेक होणार नाही. 1 जालना, 1 बुलढाणा, 2 वाशिम, 3 हिंगोली, 4 नांदेड, 5 लातूर, 6 आणि बीड, 7 तर आपलं बरोबर आहे. बघा आता आहे कोणता जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या सरहद्दी बघा कोणाला लागून आहेत तर नांदेड 1, हिंगोली 2, वाशिम 3, अमरावती 4, वर्धा 5 आणि चंद्रपूर 6 अशा 6 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. तर अकोला जिल्हा पहा. अकोला जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत तर 1 बुलढाणा, 1 वाशिम, 2 आणि अमरावती 3 अशा 3 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. अमरावती जिल्हा पहा. अमरावती जिल्ह्याला अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा 1, 2, 3, 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. आणि वर्धा जिल्हा पहा. वर्धा जिल्ह्याला नागपूर, अमरावती, नागपूर आहे, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा 4 जिल्ह्याच्या 1, 2, 3, 4 अशा 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. पहा आता राहिला कोणता हा वाशिम जिल्हा एक राहिला आहे. वाशिम जिल्ह्याला काय आहे तर बघा यवतमाळ आहे, अमरावती आहे, अकोला, बुलढाणा, ओके. आणि इथं परभणीचे थोडासा भाग दिसतो का आपल्याला तर नाही. ठीक आहे. हिंगोली तर बघा किती 4 हिंगोली, वाशिम, हिंगोली 1, यवतमाळ 2, अमरावती 3, अकोला 4, बुलढाणा 5 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. बघा हा नंतर काय आहे नागपूर जिल्ह्याला वर्धा 1, अमरावती 2, भंडारा 3, चंद्रपूर 4 अशा 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. पहा नंतर चंद्रपूर जिल्ह्याला यवतमाळ 1, वर्धा 2, नागपूर 3, भंडारा 4 आणि गडचिरोली 5 या 5 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. गडचिरोली जिल्ह्याला कोणत्या तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अशा 3 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. गोंदिया जिल्ह्याला भंडारा आणि गडचिरोली या 2 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. आणि भंडारा जिल्ह्याला चंद्रपूर 1 ठीक आहे. गडचिरोलीचा थोडासा भाग गडचिरोली 2, गोंदिया 3 आणि नागपूर 4 अशा 4 जिल्ह्याच्या सरहद्दी लागून आहेत. टोटली बघा आपल्याला पूर्णच काय झालेलं आहे पूर्ण जिल्ह्याच्या आपण कोणत्या जिल्ह्याला किती सरहद्दी लागून आहेत हे पाहिलेले आहेत. तर बघा जिल्हा सरहद्दी मुख्यालय म्हणजे काय असणार आहेत तर ठीक आहे. नाशिक जिल्ह्याचं मुख्यालय नाशिक असेल, धुळे जिल्ह्याचं नंदुरबार जिल्ह्याचं जे डार्क पॉईंटने दाखवलेलं आहे तर ते काय असणार आहेत तर त्या जिल्ह्याचे मुख्यालय त्या ठिकाणी असणार आहेत. पहा आपला जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी आपण इथेच थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये असंच आपण नवीन एका नकाशा वाचनमध्ये भेटूयात. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि अशी इन्फॉर्मेशन जर आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.